नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये गणित बघितले होते, वर्गाचे काही घनमूळ वगैरे. आता आपण बघणार आहोत लेवल 6 मध्ये आहोत आपण. 12 ते 19 चा गुणाकार कसा करायचा त्या पद्धतीने आपण गणित बघणार आहोत. तर बघा, तर बघूया आपलं हे गणित आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच गणित चालू करूया. ज्या विद्यार्थ्यांनी आणखी नोट्स घेतल्या नसतील त्यांनी फक्त 99 रुपयामध्ये अशा नोट्स घ्या, ज्याच्यामध्ये अशा सर्व मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येतील. आणि माझा व्हिडिओ जेव्हा चालू होईल त्यावेळेस वही पेन सोबत घ्या, जेणेकरून तुम्हाला गणित लक्षात येईल. तर चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. ही संख्या आहे 3789 × 13. आपल्याला ही गणित करायचंय सोप्या स्टिक्सनं. तर बघा, 3789 ते गुणिले 13 हे आपण लिहिलंय. इथं आपण लेफ्ट साईडला 0 गेलोत, कारण की लेफ्ट साईडला 0 घातले हातचे वगैरे येतात आपल्याला. तर बघा, सुरुवातीला मी इथे ह्या सगळ्या स्टेप लिहिल्या. सुरुवातीला काय करायचं, 3 न गुणायचं. 3 त्रिक हे बघा, 3 गुणिले 9 किती होते? 3 गुणिले 9 27. 27 ला 7, हातचे आले 2. पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहायचे. इथं बघा 2 कॅरी, इथं 2 सी लिहिलंय मी. ते किती लिहिले? 2. 8च्या डोक्यावर 2. नंतर मग काय करायचं, 3 आणि 8 चा गुणाकार करायचा. 3 आणि 8, 3 आणि 8 चा गुणाकार करायचा. 3 8 जा 24 किती होते? 3 8 जा 24. 8 त्रिक 24, 24 आणि 2, 24 आणि 2 किती होते? 26. 8 त्रिक 24 अधिक 2 किती होते? 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. आणि ही जी मागची संख्या त्याच्यामध्ये आपण ऍड करायची. मागची संख्या किती आहे? 9. ही मागची संख्या ह्याच्यामध्ये मी स्टेप मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 24 अधिक, बघा, 8 त्रिक 24, 24 अधिक वरचे 2 26, 24 अधिक वरचे 2. बघा, 8 त्रिक 24, ही बघा ही मागची संख्या 9 अधिक 2 हातचे 24. आता हे 8 त्रिक 24 आणि 9 2 11. 24 अधिक 11 किती होते? 35. 35 ला 5, हातचे आले 3. पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहायचे. काळजीपूर्वक गणित बघा. समजलं नसेल तर वापस बघा, डबल बघा. तर बघा, नंतर मग काय करायचं, नंतर ह्या 3 7 ला गुणायचं. 3 3 गुणिले 7, बघा मी लिहिले 3 गुणिले 7. नंतर मागची संख्या किती आहे? याच्या 7च्या अगोदरची संख्या 8. 7 त्रिक 21. नंतर हे हातचे किती? 3. बघा इथे लिहिले 3 गुणिले 7, 3 गुणिले 7 अधिक मागची संख्या 8. नंतर आलेले हातचे 3. 8 अधिक 3 किती होते? 11. आणि 7 त्रिक 21. 21 अधिक 11 32. 32 ला इथं 2, हातचे आले 3. 7. नंतर कुठे लिहायचे? हे आपण 3च्या डोक्यावर लिहायचे. नंतर बघा, 3 त्रिक 9, 34 टे. बघा 3 गुणिले 3, बघा 3 गुणिले 3 किती होते? 9. 3 गुणिले 3, मागची संख्या किती आहे? 7. मागची संख्या आपण ऍड करायची, कारण आपण ह्याला गुणतोय म्हणून. मागची संख्या 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, मागची संख्या 7. नंतर हे कॅरी, बघा ही वरच्या डोक्यावरची संख्या कॅरी. नंतर मग किती होते? 3 त्रिक 9, 9 अधिक 7 16. आणि 16 आणि 3 किती? 19. मग एकूण किती उत्तर येते? 19. 19 ला 9 इथं लिहिले, हातचे आले 1. पुढच्या संख्येच्या डोक्यावर म्हणजे 0च्या डोक्यावर. नंतर 3 अधिक 1, 3 अधिक 1 किती? 4. मग आपलं उत्तर मिळाले 49 257. हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर बघा, ह्या पद्धतीनं तुम्ही हे 4 ते 5 गणित करा. कमीत कमी गणिताला एका गणिताचे 10 गणित केले तरच तुम्हाला याचा फायदा होईल. हे मानाने घेऊन तुम्ही करू शकता गणित. 45 456 गुणिले 18 हे गणित करायचंय. आता बघा, दुसरं गणित करायचंय 76 456 गुणिले 16 हे गणित करायचे. बघा, आता हे तर सांगितलं मी तुम्हाला, पण आता समजा इथं आता हे 3 अंकी समजा. आता ह्याच्यामध्ये काय, आता ही संख्या आहे आपल्याला 3 अंकी संख्या आहे, वर 4 अंकी. आता लेवल आपण या आधीच्या गुणाकारामध्ये आपण 4 अंकी गणित बघितले. बघा, ही समजा 1 मिनिट. आता हे बघा, ही संख्या आहे 267, 2367 गुणिले 18. बघा, गुणिले किती आहे तर समजा 18. तर हिला आपण दुसऱ्या पद्धतीने पण करता येते. कसं करायचं बघा, इथं काय करायचं, इथं बघा, इथं 0 घ्यायचे. किती 0 घ्यायचे? 2. 1 2. बघा, 2 वरील संख्या, खाली 2 संख्या. आपण ह्याला 4, जे आपण 4 अंकी गुणाकार बघितला होता त्या पद्धतीने आपण ह्याला करू शकतो.
इथं काय केलं मी 2 झिरो घेतले बघा. इथं बघा हे इथं 2 झिरो घेतलेत आणि ही संख्या केली. आपण ह्याला ह्या पद्धतीने पण करू शकतो. म्हणजे 4 अंकी गुणाकार, कोणताही 4 अंकी गुणाकार जे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये बघितला होता. जे माझे व्हिडिओ पहिल्यांदा असतील ते बघून घ्या तुम्ही. ह्या पद्धतीने करू शकता. फक्त याला काय करावं लागेल, अगोदर 0 घ्यावं लागेल लेफ्ट साइडला. ह्या पद्धतीने पण करायचं आणि ह्या पद्धतीने पण करायचं. हे गणित तुम्ही करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि एक पण सांगा, जे विद्यार्थी जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघायलेत, कुठून बघायलेत तेही मला सांगा, की हा कुठपर्यंत माझा कुठल्या जिल्ह्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायलाय तेही मला लक्षात द्या. बघा ह्या लक्षात येईल. बघा ह्या नोट्स आहेत. ह्या नोट्स अशा तुम्हाला मिळून जातील बघा. सर्व त्याच्यामध्ये माहिती आहे. ते 99 रुपयामध्येच आहेत त्या नोट्स. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर इथं टाईप करतो. तुम्ही ते मोबाईल नंबरवर मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर तुम्ही मेसेज करू शकता मला. जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला तुम्हाला फक्त 99 रुपीज म्हणजेच 99 रुपये टाकावे लागतील. तुम्हाला त्याच्याहून मिळून जाईल. हे माझा मोबाईल नंबर आहे 87987935356994. बघा हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे. माझं नाव केदार सर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता 10 ते 5 मध्ये आणि मी तुम्हाला नक्कीच याच्या नोट्स प्रोव्हाइड करेल. फक्त 99 रुपयात. फोन पे स्कॅनर वेगळा आहे माझं. तर तुम्हाला काय असेल तर मला सांगा आणि कमेंट्समध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. तर आणि जे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेवल 6 मध्ये आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अंकी गुणाकार किंवा 5 अंकी वर्ग बघणार आहोत. ते झाल्यानंतर घन मोठा नंतर आपला हे कोर्स संपतो. ठीक आहे. थँक्यू.